हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू द चॅनल. आजचा दिवस आहे शनिवार, आम्हाला सुट्टीचा दिवस आहे आणि आमचा प्लॅन असं झाला आहे की पावनाला कॅम्पिंगला जायचं. काही लोक म्हणजे काही आमचे फॅमिली मेंबर्स गायत्री साईडचे मुंबईवरनं येत आहेत, काही लोक राजगुरूवरनं येत आहेत, राजगुरुनगरवरनं येत आहेत, सॉरी स्लिप ऑफ टंग. आणि आम्ही दोघं इथनं जातोय. तर 4 वाजता जो चेक इन आहे, मग तिकडे कॅम्पिंग करू आम्ही. तिकडे बोटिंग आहे, कायाकिंग आहे, असे बरंच काही तिथे म्हणजे एंटरटेनमेंटसाठी सोयी आहेत. फॅमिली मेंबर्स येतील तर थोडी मस्ती वगैरे होईल. आणि रात्री बॉनफायर, डीजे, डान्स वगैरे असं सगळा कार्यक्रम आहे. आणि दुसऱ्या दिवशी चेकआउट. तर सगळे म्हणजे फॅमिली मेंबर्स जास्त असल्यामुळे थोडी मजा येणार आहे. तर तिकडचा सीन वगैरे दाखवतो आम्ही तुम्हाला. लेकच्या साईडलाच आमचे टेंट्स वगैरे असणार आहे. आणि मागच्या आय थिंक मुंबईवाल्या ब्लॉगमध्ये जेव्हा मी मुंबईला चाललो होतो नवीन गाडी घरी दाखवायला, त्यावाल्या ब्लॉगमध्ये एक माझे काकांची मुलगी बसली होती. तिचा बर्थडे आहे उद्या, तर तिचा बर्थडे पण आम्ही तिकडेच सेलिब्रेट करणार आहे. त्यासाठी आम्ही चाललो आहे. तर मुंबईवरनं 5-6 लोक येणार आहेत, राजगुरुनगरवरनं 5-6 लोक येणार आहेत आणि आम्ही दोघे. आणि मग तिकडे बर्थडे वगैरे आणि मग उद्या रिटर्न. येस. आणि आता वाजले 3:04चा चेक इन आहे, तसं म्हणून आम्ही तसं ऍडजस्ट करून निघालो. गायत्री, आपण इकडेचे घेतले असते तर हा हे घेऊ शकतो, त्याला विचारावं लागेल. विचारायचं काय, तो मनाला वाटेल ते देते. नंबर थोडी त्याच्यावर काय. मग ह्या आहे खाली आपल्या 6 जणांना. फोटो नाही काढते, व्हिडिओ काढते. व्हिडिओ काढते. फोटो माझ्या फोन मध्ये नाही आहेत छान. मला पण तेच वाटलं की तिथे थोडंसं अँबियन्स पण चांगलं आहे. हा तिथे रात्री बसता पण येईल घोळका करून, काही दिसणार नाही. सावी आली. हा सावी आली. ए अच्छा, फोटो नाही आहे रे, व्हिडिओ आहे. तो लोगड आहे. अगं इथं आहे ना फोटोग्राफर आता. हे पण 30+ आहे. अल्लावाल काढा. जर आपण 16 आहे तर हा 14 आहे. आम्ही सगळे मोठे राहिले. आमच्यावर हे ते त्यांच्या ते काढते. आम्हाला घ्या, आम्हाला घ्या. पीछे आओ, पीछे. येतो तुम्ही पण येत आहे. त्याला पाहिजे नाश्ता टाइम. राजा देखो कितना ताजा है उसका पीला पीला खूब रसीला. आके दिल को मेरे यूं तड़पाती है ओ सनम, मोहब्बत की कसम.
पालक चीज कट डोसा. बर्फी अजून झोपली का ग? पंचरत्नचा. पहिल्यांदा आला चला. हे करू बघून घेतला. थांबा तुमचा स्नॅप काढा. आता दुखतंय. आता वजन झालेलं ट्रिप डन. बॅक टू पॅव्हिलियन. सगळेच निघालेत. बाय 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 बाय. येते का खेळला? कशी उभी राहिली आहे? वैशू नाही दिसलं मला. ते याला घ्या रे रील मध्ये. कोणाला? बाय बाय. बाय. चलो बाय बाय. बर्फ बाय. याच्यात बाय कर. बाय बाय कर ना. बाय बाय. ए सांग रे मामा बाय करायला. बाय बाय कर. बाय बाय कर. इकडे बाय बाय कर ना. इकडे बाय बाय कर. बाय बाय कर मम्माला. बाय 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 कर. बाय बाय कर. बाय बाय कर तेच ना. भाऊ खरी तुझी लेक बाबा. बाय बाय कर. डेंजर डॉन. कर ना बर्फी एकदा बाय कर. मला करणार का नाही तर मी मला कर. मम्माला कर हाताने. बाय बेबी. बाय बाय. सो तुम्ही पाहुणाचा व्लॉग बघितलाच असेल. काय काय झालं, कसं होतं तिथे थोडं दिसलं असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर तिथे कॅम्पिंगसाठी गेलो होतो आम्ही आणि 1000 रुपये पर पर्सन अशी फीज होती तिथे. आणि जो लेक आहे पावनाचा त्या बाजूलाच कॅम्प्स लागलेले असतात आणि असे बरेच कॅम्पिंग साईट्स आहेत तिथे. तुम्ही कुठल्या पण एका याला जाऊ शकता. ऑलमोस्ट सेम असतात त्यांचे थीम्स. तर टेंट्स असतात आणि टेंट्समध्ये एका टेंटमध्ये 2 जण असे राहू शकतात आणि बिलकुल जो लेक आहे त्याच्या बाजूलाच असतात सगळे टेंट्स. तिथे तुम्हाला एक टाईमचा नाश्ता मिळतो म्हणजे सकाळचा. तो दुसऱ्या दिवशीचा. तर फर्स्ट दिवशी काय असतं की तुम्ही गेल्यावर तुम्हाला एकदा भजे किंवा असं काहीतरी मिळतं नाश्त्याचं. नंतर एक 7-8 वाजता वगैरे बार्बेक्यू आयटम्स असतात व्हेजसाठी आणि पनीर वगैरे असं असतं आणि नॉनव्हेजसाठी चिकन ऑब्व्हियसली. आणि रात्री डिनरमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण ऑप्शन्स असतात. तर आमचा एक्सपिरियन्स असा होता की फूड तेवढं खास नाही आहे तिथे. म्हणजे तुम्ही जर फूडवर असं रिलाय करत असाल, डिपेंडंट असाल तर आय वूड सजेस्ट की तेवढं काही टेस्टी नसतं. एवढंच असतं की तुम्ही पोट भरू शकता थोडंफार, तेवढंच असतं. जर तुम्हाला ऑप्शन मिळत असेल की आदल्या दिवशी जेव्हा तुम्ही जात आहे त्या दिवशी तुम्ही काही कॅरी करू शकता तुमच्यासोबत पार्सल वगैरे, तर मी सजेस्ट करेल की तसं करा. आणि थोडंसं फूडचे ऑप्शन्स ठेवा. मे बी काही पॅकेट्स वगैरे असं काही कॅरी करा, कारण टेस्ट नसतं फूडला तेवढं. आणि तिथे बरेचसे लोक जे पार्टी करायला वगैरे येतात तर रात्रभर धिंगाणा वगैरे घालतात. सेम आमच्यासोबत झालं की आमचे टेंट्स जिथे होते त्याच्या जस्ट मागे एक ग्रुप बसला होता आणि तो रात्री 3, 4, 5 वाजेपर्यंत त्यांचा गोंधळ चालू होता. तर त्यामुळे आमची झोप नाही झाली. झोप न झाल्यामुळे डोकं दुखत होतं. त्यामुळे आम्ही जी शेवटची क्लिप आहे ती पण निघताना शूट नाही केली, म्हणून नंतर आता ही क्लिप शूट करतो आहे. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. ॲक्टिव्हिटीज वगैरे म्हणजे तिथे आहे थोड्याफार, एवढं काही असं मेंटेन नाही आहे गोष्टी. आणि रात्री जे DJ वगैरे असतो तर DJमध्ये तुम्ही ग्रुप वगैरे असाल तर थोडी धमाल करू शकता, डान्स वगैरे करू शकता, मस्ती करू शकता. ती एक गोष्ट झाली. आणि जर तुम्हाला पाण्यात खेळायचं असेल तर बिलकुल असं एकदम आतमध्ये नका जाऊ. जास्तीत जास्त असं मी म्हणेल गुडघ्याच्या पाण्यापर्यंत जाऊ शकता तुम्ही. आणि पाण्याच्या बाजूला जाऊन थोडं फोटोज वगैरे काढतात लोक. तर तसा सगळा प्रोग्राम होतो. ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. ॲक्टिव्हिटीज वगैरे म्हणजे तिथे आहे
थोड्याफार, एवढं काही असं मेंटेन नाही आहे गोष्टी. आणि रात्री DJ वगैरे असतो, तर DJमध्ये तुम्ही ग्रुप वगैरे असाल तर थोडी धमाल करू शकता, डान्स वगैरे करू शकता, मस्ती करू शकता. ती एक गोष्ट झाली. आणि जर तुम्हाला पाण्यात खेळायचं असेल तर बिलकुल असं एकदम आतमध्ये नका जाऊ. जास्तीत जास्त असं मी म्हणेल गुडघ्याच्या पाण्यापर्यंत जाऊ शकता तुम्ही. फॅमिली मेंबर्स होते सोबत, तर त्यामुळे थोडीशी मस्ती वगैरे झाली. आणि बस एवढंच झालं. आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो. तर असा होता आमचा पावनाचा एक्सपिरियन्स. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत व्लॉग्सला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, प्लीज सपोर्ट करा, त्याची आम्हाला फार गरज आहे. सो सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.